लोंदे ज्वेलर्स, शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, उदय पाइल्स हॉस्पिटल। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर। भाजपने एकदा मोदींना सुद्धा हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रमोट करायचा प्रयत्न केला होता। आता एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना अडचणीत आहे। घटनेच्या सगळ्या फांद्या कापून फक्त बुंदा शिल्लक ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा घणाघाती आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केलाय। तर राज्यपाल पदाला काळीमा फासण्याचे काम भगतसिंह कोश्यारी यांनी आधीच केलं आहे। मी निवडणुकीत उभा राहीन की नाही माहीत, पण सध्या राज्याची संस्कृती बदलण्याचे काम करत असलेल्या भाजपच्या विरोधात लढण्यासाठी मी राज्यभर फिरत आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली। आम्ही हेच सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान आणि लोकशाही अडचणीत आहे। ही जी घटनात्मक पदं आहेत, मग राज्यपाल असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राष्ट्रपती असतील किंवा विविध पदं आहेत, म्हणजे ईडीचे डायरेक्टर असतील किंवा त्यांचे जे प्रमुख असतील, सीबीआयचे प्रमुख असतील, अशी अनेक पदं ही घटनात्मक पदं आहेत। घटनात्मक पदं आणि राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली पदं ह्याच्यामधला फरक आहे। परवांच्या दिवशी एका RPIच्या कार्यक्रमामध्ये मी घटनात्मक पदांचा अर्थ काय तो सांगितला आहे, आणि म्हणून घटना बदलणं अवघड आहे, हे आपल्याला परवडणार नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं आहे। आणि म्हणून त्या घटनेच्या सगळ्या फांद्या तोडायच्या आणि घटना केवळ नावापुरसा एक बुंदा उभा करून ठेवायचा, हा कुटील डाव आहे। त्यातलाच एक भाग आहे। घटनेमध्ये अशी तरतूद आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असेल त्यांनी एखादा विधेयक किंवा एखादा ठराव राज्यपालांच्याकडे पाठवला तर तो नाकारण्याचा अधिकार राज्यपालांना नाही। घटनेमध्ये ही तरतूद आहे। राज्यपाल त्याच्यावर काही सूचना सुचवू शकतात आणि तात्काळ तो राज्याकडे परत पाठवू शकतात, परंतु राज्यपालांच्या सुचवलेल्या सूचना ह्या राज्यानं स्वीकाराव्या अशी घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये तरतूद नाही। तर नाही जर वाटलं तर ते ताबडतोब तसंच पुन्हा त्यांनी पासून केलेल्या सूचना ह्या नाकारून परत जसा होता तसा मसुदा संबंधित राज्यकर्ते हे राज्यपालांना पाठवू शकतात। असं आहे की भारतीय जनता पार्टीची ही अपरिहार्यता आहे। भारतीय जनता पार्टीची कितीही म्हणजे नामुष्की आहे। एक काळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना हिंदू हृदय सम्राट म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकले नाहीत। आता एकनाथ शिंदे हे जर बाळासाहेबांची बरोबरी करण्याच्या दृष्टीनं भाजपा बघत असेल तर भाजपाचा किती केविलपणा आहे किंवा भाजपाची किती वाईट अवस्था आहे हे यातून स्पष्ट होतं। मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जळगावात भाजपच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। एकनाथ खडसे यांच्या वयाची झाली साठी, मात्र त्यांची बुद्धी नाटी, अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी करत एकनाथ खडसे यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। बेताल वक्तव्य करणारे खडसा, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खडसेंनी पार केली साठी। चोपडा तालुक्यातील शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती, परंतु जागे अभावी ही पूर्ण होत नव्हती। आमदार लता सोनवणे यांनी गेल्या 3 वर्षापासून आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहासाठी जागेची मागणी केलेली होती। त्याप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केला होता। आज चोपडा गावाबाहेर चुंचाळे जाणाऱ्या रस्त्यावर शासनाची 2.25 एकर जागेचा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी हस्तांतरीचा उतारा आदिवासी विभागाच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला। ठाण्यातील कोपरी पूर्व असलेल्या चेंदनी कोळीवाडा व आगरी कोळीवाडा यांना जोडणारा महत्त्वाचा असलेला रेल्वे ब्रिज अचानक रेल्वेने बंद केल्याने संपूर्ण कोपरी कोळीवाडा परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून या ब्रिजमुळे आमची अनेक कामे होत नसल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। दरम्यान या ब्रिजची शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्या समवेत पाहणी करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश रेल्वे व महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत।
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचा मसुदा ठरला आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात देखील कोंडी फोडावी आणि ऊस दर जाहीर करावा अशी मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे, असे राजू शेट्टे यांनी सांगितले. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार यावर्षी FRP आणि 100 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल जो मसुदा ठरलेला आहे त्याच मसुद्याची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यामध्ये व्हावी अशी विनंती मी सांगलीचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांना आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटले असताना केलेली आहे. त्यांनी त्याचा कारखानदारांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. आम्ही ठाम भूमिकेत आहोत की कोल्हापूरचंच पॅटर्न सांगली जिल्ह्यामध्ये राबवावा, कारण 38 दिवस दीर्घकाळ संघर्ष करून हा मसुदा तयार झालेला आहे. त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची संमती आहे, सहकार मंत्र्यांची संमती आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे आदेश प्रत्येक कारखान्याला देऊन त्यांनी कारखान्याकडून पत्र मागवून घेतलेले आहेत. आणि जर एखाद्या कारखान्यानं तसा प्रस्ताव दिला नाही तर त्या कारखान्याला कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली संरक्षण दिलं जाणार नाही अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. 26 नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांची बैठक आहे असं मला कळालं. आम्ही 2 दिवस थांबायला तयार आहोत. त्यांनी त्या बैठकीमध्ये असाच निर्णय घ्यावा की मोना याच्यापेक्षा जास्त द्यायचं ठरवलं तर स्वागतच आहे. गेल्या वर्षी ज्यांनी 3000पेक्षा कमी दिले त्यांनी गेल्या वर्षाचे 100 रुपये द्यायचे, 3000 रुपयापेक्षा जास्त दिलेत त्यांनी 50 रुपये द्यायचे आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला FRP अधिक 100 रुपये द्यायचे असा हा एकूण मसुदा आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. अन्यथा कालच्या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते. आता कोल्हापूर जिल्ह्यातला प्रश्न मिटल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी रिकामे आहेत आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीला ते आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळे सांगली जिल्ह्यामध्ये येऊ आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिव तीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे. NMRDA with RL plots, RM amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDBC road, open space. Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address, plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Showroom, Nagpur. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. जागतिक बवासीर दिन के उपलक्ष्य में अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल में 20 नवंबर से 30 नवंबर तक लेजर उपचार में पाए 50% तक की छूट. अभी विजिट करिए अभ्युदय पाइल्स हॉस्पिटल, जो है लोहार समाज भवन के पीछे, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. राहुल गांधी यांच्या विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी असे मला वाटते, असं थेट वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. भाजपच्या वतीने माझी समन्वय समितीत निवड झाली म्हणून सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी असे मला वाटते, असं ते बोलले.
निश्चितपणे नाही. खरं तर समन्वयक सरकारचा म्हणून माझी नियुक्ती 7 महिन्यापूर्वीच झाली होती. आताची ही समन्वयक नियुक्ती आहे, ही कार्यकर्ता आणि सरकारमधली पुन्हा एक ॲडिशनल जिम्मेदारी माझ्यावर दिली गेली. मला वाटतं की प्रत्येक मंत्र्याकडे 2-2, 3-3 विभागाचा कार्यभार आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणं जरुरी आहे. आमचा संपूर्ण भार हा भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये 45 किंवा त्यापेक्षा जास्त जागा निवडून याव्या आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा. तो न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नेत्यांचं, मंत्र्यांचं मार्गदर्शन घेऊन केला जाईल, हा मला आत्मविश्वास है. नहीं, मैं इस चीज़ के बारे में मैंने पहले भी कहा है. राहुल गांधी जी जिस तरीके से प्रधानमंत्री के बारे में बात कर रहे हैं, ये बात पूरी तरह से गलत है. पहली बात तो देश के कोई भी प्रधानमंत्री हो, उस प्रधानमंत्री का आदर करना हर व्यक्ति का कर्तव्य. और राहुल गांधी एक पक्ष के नेता है, खासदार रह चुके हैं. मैं ये कहना चाहता हूं कि राहुल गांधी ने जो किया है उसका निषेध ही करना चाहिए. और इलेक्शन कमीशन नहीं तो भारत के हर कार्यकर्ता ने हर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ कंप्लेंट दर्ज करनी चाहिए. काठी बारस नावाने प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक यात्रेत भक्त थेट बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात लोटांगण घालतात. यात्रेतील हा थरार पाळण्यासाठी मोठी गर्दी होते. हर हर महादेवाच्या जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढिगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेऊन काट्यांमध्ये लोळणारे पुरुष भक्तांचे अक्षरशः अंगावर काटा चढणारे रोमांचक दृश्य पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गळुंचे येथे पाहायला मिळाले. ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये संत गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी, सिंधी, पंजाबी अशा विविध भाषिक लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. गुरु नानक यांची 554वी जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमृत नाम निधान साच विमुख पाया जाए वड पागी ते संत जन जिन मन बूठा. आमची युती घट्ट आहे, त्यामुळे आज आम्ही भेट घेतली आहे. मुंबईच्या विकास कामांवर चर्चा झाल्या. मराठा आंदोलन सुरू आहे. लाठी हल्ला संदर्भातील चौकशी सुरू आहे. मराठा आंदोलनकर्ते आम्हाला भेटले आणि त्यांनी बदली करू नका म्हणून सांगितले आहे. महाराष्ट्रात शांत राहण्यासाठी मी मागणी केली आहे. यावर काय निर्णय घ्यायचा तो फडणवीस यांचा भाग आहे. पोस्टिंग अद्याप दिली नाही, चौकशी सुरू आहे, त्यामुळे बदली व्हायला नको असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. देखिए, तबादला जब होता है तो हर किसी से बात नहीं होती, लेकिन जब ये पोस्टिंग पूना में हुआ तो मराठा समाज की जो समिति है, जिन्हें हमने ये आश्वासन दिया था कि लाठीमार के बाद, तो उनका एक शिष्टमंडल मुझे मिला था और उन्होंने बोला था कि आपका ये वादा था कि जब तक इंक्वायरी नहीं होती तब तक पोस्टिंग नहीं दी जाएगी. तो इसलिए हमने जो वादा दिया था उसके हिसाब से मैंने खत दिया है. इसमें समन्वय का अभाव होने की कोई भी संभावना नहीं है, क्योंकि उस दिन सिर्फ हमारे सीएम साहब और डिप्टी सीएम अजित पवार जी ही मुंबई में थे. उस वक्त देवेंद्र फडणवीस जी आउट ऑफ स्टेट थे. अगर वो होते तो उनको भी खत दिया जाए. लेकिन जिन एसपी की जांच शुरू है, इसका रिपोर्ट अभी तक नहीं आया है, उनको पुणे में क्रीम पोस्टिंग कैसे मिलती है? गृह विभाग की तरफ से इस तरह का निर्णय कैसे? देखिए, इस पोस्ट को भी साइड पोस्ट ही बोला जाता है, क्योंकि मेरी आईजी साहब से भी चर्चा हुई थी तो उन्होंने बोला था कि ये साइड पोस्टिंग है. लेकिन मेरा कहना ऐसा था कि ये पोस्टिंग करने की ज़रूरत क्या है जब एक गलत मैसेज जाएगा मराठा समाज को. तो मराठा समाज के आंदोलन के दरमियान ये लाठीचार्ज हुआ है, तो गलत मैसेज भी नहीं जाना चाहिए और एक शांति भी बननी चाहिए महाराष्ट्र में. तो इसी के लिए मैंने ये खत दिया था. इसके पीछे दूसरा कोई भी उद्देश्य क्या बिल भी मंजूर हो गई है? क्या उनका तबादला रोक दिया गया है? वो तो सरकार निर्णय लेगी. मुंबई मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री वो निर्णय लेंगे.
और जो भी निर्णय होगा मुझसे पहले आपको मालूम हो जाए। मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पाणी सोडू शकत नाही अशा परिपत्रकामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे। यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूमिका मांडली आहे। पाणी सोडण्याचे आदेश 30 ऑक्टोबरला दिले होते, परंतु तेव्हा आंदोलन सुरू होतं आणि शासनाच्या सूचना होत्या। जेव्हा आंदोलन संपेल त्यावेळेस यावर निर्णय घेण्यात येईल अशा देखील सूचना देण्यात आल्या होत्या आणि हायकोर्टात आदेशाला स्थगिती देण्यासाठी झाल्या होत्या, परंतु सुप्रीम कोर्टाने स्थगितीस नकार दिला। त्या अनुषंगाने आंदोलन संपल्याचे शासनास कळवले होते। या अनुषंगाने तो उल्लेख आला होता। यामध्ये समाजाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता। शासनाने आता पाणी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्य अभियंता याबाबतचे सर्व नियोजन करणार आहेत। सुव्यवस्था बिघडलेली मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा, मी आता बोललोय सगळ्यांना, आमचे जेवढे मराठ्यांच्या संघटना आहेत त्या संघटनेने कधी आंदोलन केलंय का? नाही केलं। कधी चालू नाही आता? मग आम्ही आम्हाला पाणी लागत नाही का? आम्हाला लागतं। आम्ही त्यांच्या भावने त्यांच्या मागे आहोत, जे आंदोलन करते त्यांच्या पाठीमागे आम्ही होतो, आमचा पाठिंबा त्यांना नाही। पण याचा अर्थ आम्ही फक्त मराठा समाज शांतता आणि सुव्यवस्था बिघडवतोय। सगळे नेते इथून नसतात, सगळे राजकारणी इथून नसतात, मग त्याचं काय करायचं? आणि परिपत्रक तुम्ही काढला, शासनाचे परिपत्रक आहे, कोण काय छापतं त्याच्याशी काय घेणं देणं नाही आम्हाला। कोणी काय छापलं याच्याशी आम्हाला काही तुम्ही बदनामी करायचं होतं हे, पण थोडं हे परिपत्रक ज्या ज्यावेळी काढतात परिपत्रक गव्हर्नमेंटचं आहे ना, त्याला सांगते हे काय गप्पा मारण्याचं परिपत्रक नाही की एखाद्या पत्रकारांनी काढलेलं पत्रक नाही ते। महत्त्वाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र TV 24। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं। दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल। Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में। नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए। जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे। साफ सफाई का विशेष ख्याल, तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग। हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर। हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट
9822691286 8888822313। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक नटराज टॉकीज के अपोजिट महल नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।